हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आजचा हा माझा संक्रांती स्पेशल ब्लॉग आहे। आता सकाळचे 8-8:30 वाजले आणि तुम्ही बघू शकता रात्रभर स्नोफॉल झाल्यामुळे बाहेर खूप थंडी आहे। संक्रांत असल्याने मी पटकन छान तयारी केली। जसं आपण इंडियामध्ये ट्रेडिशनल कपडे घालतो, साडी वगैरे नेसतो, तशी मी तयारी केली। त्यानंतर संक्रांतीला सगळ्यात जास्त खाल्लं जातं ते तिळगुळाचे लाडू मी स्वतः बनवले, जे मला खूप आवडतात। त्याच्यानंतर मी देवाला नैवेद्य ठेवला, देवाची पूजा केली। आजच्या या संक्रांत स्पेशल ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अमेरिकेतल्या सेंट लुईसमधलं एकमेव हिंदू मंदिर। हिंदू मंदिर यासाठी कारण इथे जेव्हा आपण टेम्पल म्हणतो तेव्हा टेम्पल म्हणजे चर्च समजलं जातं, त्यासाठी या मंदिराला नावच हिंदू मंदिर किंवा हिंदू टेम्पल असं आहे। चला आता मी पोहोचलो आहे। हे खूप सुंदर मंदिर आहे। जेव्हा मी अमेरिकेत आले त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझे जे हस्बंड आहेत त्यांनी मला इथे आणलं होतं। तुम्ही बघू शकता हे मंदिर किती सुंदर पद्धतीने साकारलं गेलं। याच्यावर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि आत गेल्यानंतरही इथे खूप सुंदर सुंदर देवांच्या मूर्त्या आहेत। म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश पासून ते साईबाबा, शनी नवग्रह आणि अनेक मूर्त्या ज्याच्यामध्ये शिवलिंग आहेत, दुर्गा देवी, बालाजी, कार्तिकेय भगवान, या सगळ्या देवांच्या मूर्त्या इथे आहेत। आणि तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे मंदिर अतिशय नवीन वाटेल, पण हे मंदिर 30 ते 35 वर्ष जुनं आहे। पण तरी तुम्ही बघू शकता ह्या मंदिराची स्वच्छता, याची देखरेख इतकी सुंदर पद्धतीने केली जाते की ह्या मंदिराकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हे मंदिर आत्ता बांधलं गेलंय। आणि तुम्ही बघू शकता की ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे ते। आता आम्ही मंदिरात एंट्री करतोय। मध्ये आल्यानंतर आपले जॅकेट किंवा चप्पल बूट ठेवण्यासाठी इथे एक स्पेसिफिक जागा आहे आणि त्याच्या शेजारी हातपाय धुण्यासाठी एक एरिया आहे। आता मी वरती जातोय। आता मी आत आलोय आणि तुम्ही बघू शकता की हे मंदिर बाहेरून तर सुंदर आहेच, पण आत आल्यानंतरही या मंदिरात देवी देवतांच्या मूर्ती खूप छान पद्धतीने स्थापित केल्या आहेत। तुम्ही बघू शकता मध्ये आल्यानंतर इथे एक अल्टिमेट लेवलची शांतता आणि स्वच्छता आहे, त्यामुळे इथे थांबायला, देवासमोर बसायला खूप सुंदर वाटतं। आपल्या प्रत्येक देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील। आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहेत आणि इथे शेजारीच एक हॉल आहे जिथे मंदिरातला जो प्रसाद असतो तो मिळतो आणि शनिवारी रविवारी इथे जेवणही मिळतं जे आपल्याला घ्यावं लागतं आणि ते जेवण खूप जास्त टेस्टी असतं असं आम्ही ऐकलं।
इथे भरपूर गर्दी आहे. म्हणजे जे शनिवारी रविवारी मंदिरात येतात तर ते लोक प्रसाद घेऊनच जातात. त्यामुळे इथे प्रसाद घेण्यासाठी आणि प्रसाद खाण्यासाठी एक स्पेसिफिक जागा आहे, एक हॉल आहे. आणि इथे तुम्हाला जी स्क्रीन दिसते त्याच्यावर मेन्यू लिहिलेले असतात आणि आपण तसं ऑर्डर दिल्यानंतर तो प्रसाद घेऊन तिथेच खायचा असतो किंवा आपण सोबत घरी घेऊन जाऊ शकतो. आता आम्ही बाहेर आलो आहे. तुम्ही बघू शकता हा जो समोर हॉल आहे तो फंक्शन हॉल आहे. इथे आपण वेगवेगळे फंक्शन्स जे मंदिरात लोक येतात किंवा आपल्याला जर कुठलं जर फंक्शन तिथे करायचं असेल कार्यक्रम करू शकतो. सो अशा प्रकारे हा हिंदू टेम्पलचा व्लॉग मी संपवते आणि तुम्हाला हे मंदिर आणि माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.